नमस्कार मित्रांनो, माझे लाडकी बहीण योजनेचा अर्ज 1 जुलैपासून सुरू होणार आहे। परंतु तत्पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर 4 महत्त्वाची डॉक्युमेंट्स आहेत जे तुम्हाला काढून ठेवायचे आहेत। तुम्ही हे जर 4 डॉक्युमेंट काढले नाहीत किंवा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो। तर सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला। तर मित्रांनो, तुम्हाला 2.5 लाख रुपयाच्या आत उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे। म्हणजेच तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। आता खूप लोकांना शंका आहे की हा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा काढायचा। तर काही लोकांना वाटतं की हा दाखला महिलेच्या नावाने काढायचा, परंतु असं नाही आहे। तुम्हाला तुमच्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने हा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे। जर तुमच्या परिवारामध्ये महिलेचा पती कुटुंब प्रमुख असेल तर त्याचा उत्पन्नाचा दाखला इथे जोडावा लागणार आहे। आणि जर तुमच्या घरात 21 ते 60 वयोगटातील 3 किंवा त्यापेक्षा जास्त महिला असेल तर प्रत्येक महिलेच्या त्यांच्या पतीचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे। तर आता विधवा महिला असतील आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्या एकट्याच असतील तर मात्र त्या महिलेच्या नावाने उत्पन्नाचा दाखला हवा असतो। यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र। म्हणजेच तुम्हाला तुमचं अधिवास प्रमाणपत्र इथे लागणार आहे। जर तुमचं अधिवास प्रमाणपत्र निघत नसेल तर तुम्ही या योजनेसाठी जन्माचा दाखलासुद्धा जोडू शकता। आणि तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं राशन कार्ड। तर तुमचं जे काही राशन कार्ड आहे त्यामध्ये त्या महिलेचं नाव असलं पाहिजे। आता बरेच वेळा लोकांचं असं होतं की लग्न झाल्यानंतर त्या महिलेचं नाव राशन कार्डमध्ये नसतं, त्यामुळे त्या महिलेचं राशन कार्डमध्ये नाव असणं फार गरजेचं आहे। तर त्या महिलेचं नाव समाविष्ट करणं गरजेचं असणार आहे। तर तुमच्या घरातील महिलांचे राशन कार्डमध्ये नाव ॲड करून घ्या। यानंतर चौथं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं नॅशनलाइज बँकमध्ये महिलेचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते बँक खातं आधारला लिंक असणे गरजेचे आहे। तर आता 10 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे की तुम्ही तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करा। तर एक लक्षात असू द्या, ज्या महिलांचं 10 ऑगस्टपर्यंत त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला लिंक होणार आहे त्यांना सोमवार या योजनेचे पैसे मिळणार आहेत। जर तुमचं बँक अकाउंट असेल तर एक वेळा पुन्हा तुम्ही चेक करून घ्या की तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहेत की नाही। तर हे 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहेत। सोबतच तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो इथे लागणार आहे आणि हमीपत्र इथे जोडावे लागणार आहेत। तर सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता वरील सर्व कागदपत्रे जोडणे तुम्हाला आवश्यक असणार आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।